वैदिक काळातील ऋषी वामदेव हे गौतम ऋषींचे पुत्र होते. त्यांना गौतम असेही म्हटले जात असे. असे सांगतात की वामदेव जेव्हा मातेच्या गर्भात होते तेव्हा त्यांना पूर्वजन्मीचे ज्ञान झाले. त्यांना सर्व गोष्टी आठवत असल्याने त्यांनी विचार केला की मातेच्या योनीतून सर्वजण जन्माला येतात, पण ते मातेला आणि जन्माला येणाऱ्या बाळाला खूपच कष्टदायी असते. त्या दोघांना खूप त्रास यातना भोगाव्या लागतात आणि हे वाचवण्यासाठी जर आपण मातेचे पोट फाडून बाहेर आलो तर आपला खूपच त्रास वाचेल. मात्र त्या वामदेवाचे मातेला असे वाटू लागले की आपला पुत्र जन्माला येताना आपला जीव काहीतरी संकटात पडेल, कदाचित आपल्याला प्राणाला सुद्धा मुकावे लागेल. म्हणून मग तिने माता आदितीला प्रार्थना केली आणि आपले रक्षण करण्याची विनंती केली. आदितीने ही गोष्ट इंद्राला सांगितली आणि इंद्राने वामदेवाला असे काही करू नकोस असेही सांगितले. तेव्हा त्या उदरातील वामदेवाने आपल्याला असलेल्या सर्व ज्ञानाबद्दल सांगितले. तसेच त्याने जन्मत्रयीबद्दल पण सांगितले. ते सांगतात, जीवाचा जन्म प्रथम पित्याचे शुक्र आणि मातेचे शोणित म्हणजे रक्त यांचे संयोगातून होतो. दुसरा जन्म मातेच्या योनीतून बाहेर येताना होतो व तिसरा जन्म मरणानंतर पुन्हा जन्म घेतो, म्हणजेच त्याचा पुनर्जन्म होतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर इंद्राने त्याला सांगितले की तरीसुद्धा तू मातेचे पोट फाडून बाहेर येण्याच्या गोष्टी नक्कीच करू नकोस. सरते शेवटी त्यांनी योगशक्तीने शेन पक्षाचे रूप घेतले व आपल्या मातेच्या उदरातून विना कष्ट ते बाहेर आले. आपल्याला सर्व गोष्टी खूप आश्चर्यकारक वाटतात, पण यामध्ये काही गूढार्थ असू शकतो जो आपल्याला ज्ञात नाही. त्यामुळे उपलब्ध माहिती जशी आहे तशी स्वीकारावी लागते. असे सांगतात की वामदेव आधीच्या जन्मात मनु, ऋषी कक्षीवान आणि कवी उशना म्हणजेच शुक्राचार्य होते. वामदेवाने आपल्याला सर्वप्रथम सामगान म्हणजे संगीत दिले. तसेच ते तत्ववेत्ता होते. भरतमुनीद्वारा रचित भरतनाट्यशास्त्र सामवेदापासून प्रेरणा घेऊन लिहिले गेले होते. हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या सामवेदात संगीत आणि वाद्यांची संपूर्ण माहिती मिळते. वामदेव ऋग्वेदाच्या 4थ्या मंडलाचे सुप्त द्रष्टा होते. एकदा इंद्राने या वामदेवांना युद्धासाठी पाचारण केले. त्यावेळी त्या युद्धात वामदेव जिंकले. त्यांनी इंद्राला कैद केले. तेव्हा अन्य देव वामनाला इंद्राला मुक्त करावे असे सांगू लागले. मग त्यांनी सांगितले की तुम्ही 10,000 दुभत्या गायी यांचे बदल्यात मला द्या, तरच या इंद्राची मी मुक्तता करेन. असे हे वामदेव खूपच मोठे एक ऋषी होऊन गेले. वामदेव हे शिवाचे निस्सीम भक्त होते. ते सर्वांगाला भस्म लावित असत. एकदा जंगलातून मुक्तपणे विहार करीत असताना एका ब्रह्मराक्षसाने त्यांना भक्षण करण्यासाठी पकडले. मात्र त्यावेळी एक चमत्कार घडला. वामदेवांचे अंगावरील भस्म त्या ब्रह्मराक्षसाला लागले आणि त्याची पूर्व पापे नाहीशी झाली. त्याचा उद्धार झाला. ब्रह्मराक्षसाला त्याचे मागील 25 जन्मांची आठवण झाली आणि त्याने सांगितले की यापूर्वीच्या 25व्या जन्मात तो दुर्जन नावाचा एक राजा होता. त्याने केलेल्या अनाचारामुळे, प्रजेवर केलेल्या अत्याचारामुळे त्याला मरणानंतर नरक प्राप्त झाला. त्यानंतर 24 वेळा त्याला वेगवेगळ्या नीच योनीत जन्म घ्यावा लागला आणि आता तो ब्रह्मराक्षस झाला होता. वामदेवांच्या कृपेने त्याची सर्व पापातून मुक्तता झाली. ब्रह्मराक्षसाची ही कथा गुरुचरित्र या ग्रंथातही सांगितलेली आहे.